आणि एक सांगतो सासांना, गल्लीतल्या बाया घरी गप्पा मारायला आल्यावर सुनाच्या नावाने खडं फोडायचं नाही. माझी सून अशी ग बसायचं, उलट फिरायचं. बाया आले माझी सून आहा हा हा जगातच एक नंबर. माझ्या सुनाला तोड नाही आणि 3 दिवस म्हाताऱ्याला चियाच नाही. पण एक ना एक दिवस सुधारल्याशिवाय राहणार नाही. आणि सुना, तुम्ही एक वाक्य चित्त देऊन ऐका. जर तुम्ही तुमच्या सासूला आई मानणार तर तुमच्या जीवनात आनंद येणार. आणि जर तुम्ही तुमच्या सासूला त्रास देणार, तुमच्या माहेरात तुमची भावजे तुमच्या आईचा काटाच काढणार. बघा, टाळ्याच वाजविले हो आता, आणि वाजविलेच पाहिजे. हे खरं तत्व आहे. त्याच्यामुळं घरामध्ये एक विचार ठेवा. पण लय म्हातारे आगाव. मला एक परवा म्हातारे भेटले. मला आजीबाई कस काय चालू आहे पोराचा संसार? वाटोळा झाला, वाटोळा. म्हणलं पोराचं का पोरीचं? पोराचं. मला का? सुनबाई लय बेकार. म्हणलं तुला काय दगड घालती काय? नाही, नुसती खटाव बसती, खटाव. आणि मी म्हणलं सुनबाई खटाव बसून काय करते? टीव्ही बघते, टीव्ही. मी म्हणून बघून दे ना, पण मला जी मालिका बघायची ती बघूनच देत. यो बघ आता बेलापूर काय चॅप्टर इतका हळूच बोलत तरी ध्यान देऊन ऐकता या. वाह, याला म्हणायचं प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, चित्त देऊनच. मी म्हणलं आजीबा होय? सुनबाई खाटाची खाली अजिबात नाही. म्हणलं मग स्वयंपाक कोण करतो? कोणाला सांगू नका, पोरालाच करावं लागतं. मी म्हणलं आजीबाई झाले पोराचं वाटोळं. सुनबाई खटाची खाली उतरत द्या सोडून आली अभोगाशी. असं लिकीचं कस काय? जावाई कस काय? जावाचं नाव काढले मात्र पेटूनच उठले. माझा जावाय नाव कशाला काढता? सोन. माझ्या पुरला इतका जीव लावतय की तिला खटाच्या खाली उतरूनच देत नाही. का ग मग इकडं तरी की तीच चाललंय ना, मग तिकडं पळत इकडं जळीत पटत का? म्हातारे